पुढची बातमी मुंबईच्या चेंबूरमध्ये झाड कोसळून 11 वर्षांच्या विधान श्रीवास्तव या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। धक्कादायक म्हणजे याचा चौकशी अहवाल सादर झाला आणि संबंधित पालिका अधिकाऱ्यांना क्लीन चिट देण्यात आल्यामुळे जोरदार टीका होतीये। या अहवालामुळे श्रीवास्तव कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे। पुन्हा चौकशी केली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिलाय। या प्रकरणामध्ये स्थानिक आमदार तुकाराम काते आणि नगरसेविका समृद्धी काते यांनी नाराजी व्यक्त केली असून श्रीवास्तव कुटुंबियांच्या मागे उभे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। विहान श्रीवास्तव जो आमच्या बिल्डिंगमध्ये राहत होता, खरं म्हणजे हा अन्यायकारक जो निर्णय दिलेला आहे, म्हणजे चमडी बचाव आपण हिंदीमध्ये बोलतो ना, तसं की केलंय महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि आता त्या कॉन्ट्रॅक्टरवरती घालतायत ते। खरं म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण माझी पहिल्यापासून मागणी आहे की संपूर्ण झाडं आहेत मुंबई खास करून चेंबूरची, त्या चेंबूरच्या झाडांचा सर्वे करा तुम्ही, त्यांचं संपूर्ण बघा झाड कसं आहे ते। जेव्हा आपण कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला काम देतो, काम करायला, रस्त्याचं म्हणा, ड्रेनचं म्हणा, तर तिथे त्या स्थानिक अधिकाऱ्याची म्हणजे ज्या वॉर्डचा जो अधिकारी असतो त्याची जबाबदारी असते की त्यांनी तिथे उभं राहून ते काम व्यवस्थित जसं पीओ मध्ये दिलेलं आहे तसं होतंय की नाही बघणं हे त्यांचं काम आहे। आणि जेव्हा अगर चुका कॉन्ट्रॅक्टर करते त्या मागे अधिकाऱ्यांची पण चुकी असते आणि असं हे क्लिअर चिट दिली आहे त्यांना की बाबा त्यांचा काहीच दोष नाही, ह्याच्यामध्ये हे खूप चुकीचं आहे कारण त्यांच्या हलगर्जीपणामुळेच आज एकाचा जीव गेलेला आहे। पुढची बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। पिंपरी चिंचवडमधील मोशी